आषाढी वारीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लासूर येथून पंढरपूरकडे वारकऱ्यांची दिंडी मोठ्या भक्तिभावानं मार्गस्थ झाली। विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषात वारकरी पंढरीच्या दिशेनं रवाना झाले। या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ना नफा ना तोटा या तत्वावर खासगी वाहनाद्वारे वारकऱ्यांसाठी प्रवासाचे आयोजन करण्यात येते। त्यामुळे परिसरातील अनेक भाविकांना कमी खर्चात आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पंढरपूर वारीचा लाभ घेता येतो। दिंडी प्रस्थानापूर्वी नारळ वाढवून वाहनाचे पूजन गावातील ज्येष्ठ गृहस्थ विक्रम जावरे तसेच ओमप्रकाश पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंग भजनांच्या सुरावटीत वारकरी उत्साहानं पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले। दिंडीत महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। यावेळी दिंडीचे आयोजक हभप बापू महाराज यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या। तर या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक करत वारकरी संप्रदायाची परंपरा जपणाऱ्या आयोजकांचे अभिनंदन केले। पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या या दिंडीमुळे लासूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। आमच्या श्री क्षेत्र नाटेश्वर भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने लासूरमधून प्रतिवर्षी आषाढ महिन्यामध्ये आषाढी दिंडीचे आम्ही आयोजन करतो। यामध्ये सर्व लोकांना, गावातल्या लोकांना आमचा संकल्प आहे की सगळ्यांनी भगवंताचे दर्शन घ्यावं आणि आषाढ महिन्यात तरी विशेष करून लासूरमधून आता मागच्या पंधरवाडी एकादशीला आम्ही बसने गेलो। आता या लहान गाडीने आम्ही लोक नेतो आहेत। अशा प्रकारे आमचे हा टूर गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे। कशाही प्रकारच्या नफा ना तोटा या तत्वावरती आम्ही लोकांना नेतो, पंढरीचे दर्शन घेतो, महाराष्ट्रातील इतर स्थळसुद्धा धावतो। जाताना शेगाव, माहूरगड, औंढा नागनाथ, परडी वैजनाथ, आंबेजोगाई, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, यानंतर आम्ही जेजुरी, मोरगाव, थेऊर, आळंदी, देहू, भीमाशंकर, लेण्यांद्री, ओझर, शिर्डी अशा प्रकारे आम्ही हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन या प्रवास करत असतो। 8 ते 10 दिवसाचा आमचा प्रवास असतो। खाण्यापिण्याची आमच्या सर्वांच्या सोबत असतो आणि हा प्रवास सर्वांच्या खर्चाने आणि सर्वांच्या मेहनतीने होत असतो। सगळेच लोक हिरावून या प्रवासामध्ये भाग घेतात आणि पांडुरंगाची कृपा सर्वांना या मिळो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो। कसल्याही प्रकारचे प्रॉम्प्लेट नाही, कसल्याही प्रकारची जाहिरात नाही, लोक येऊन आपली नावं देऊन जातात आणि आम्ही त्या प्रकारे लोक जमले आम्ही त्यांना सहज घेऊन जातो। भगवंताच्या असीम कृपेने हा दिंडीसोहळा पुढे सुरू राहो अशी पांडुरंगाचरणी आम्ही प्रार्थना करतो। न्यूज एक्सप्रेस करिता परेश पालीवाल, चोपडा।